आपल्या देशात माणसाची किंमत आहे फक्त 5 लाख रुपये. ते पण डेथ व्हायरल झाल्यावर मिळतात आणि त्यासाठी प्रोसेस करावी लागते. अमेरिकेत त्या दिवशी अपघात झाला म्हणून भारतीय महिलेला 65 कोटी रुपये दिले. मुंबईमध्ये मेट्रो लाईन 4चा स्लॅब कोसळला, 1 जण मेला आणि 3 जखमी. मृत्युमुखीला 5 ते 15 लाख देणार आणि जखमींना MMRDA मेडिकल एक्सपेन्स देणार आणि सरकार कॉन्ट्रॅक्टर आणि कन्सल्टंटकडून 6 कोटी घेणार फाईन. यात चूक कोणाची? नेते भ्रष्ट झालेत, सरकार भ्रष्ट झालाय का कारभार भ्रष्ट झालाय का आपणच भ्रष्ट झालो? समजतच नाही. सर्वच नेते करोडपती आहेत. श्रीमंत माणूस अजून श्रीमंत आणि सामान्य अजून सामान्य. मग न्याय कुठे भेटणार? अशा घटनांवर उत्तर कोण देणार? यात चूक कोणाची? CM, MMRDA, MLA, BMC यांना जाब कोण विचारणार? एवढी सारी डेव्हलपमेंट चालू आहे, पैसा कोणाचा? जनतेचाच. टॅक्स कोण भरतंय? आपणच. तरी पण भ्रष्टाचार होतोय. मग सरकार उत्तर का देत नाही? कारण त्याचा त्रास पण जनतेलाच होतोय ना. आताचीच घटना बघा. एका अल्पवयीन मुलाने एकाच स्कूटीवरील जोडप्याला ठोकले, त्याचा मृत्यू झाला. तो मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या बापाला अटक केली. काही दिवसात तो जामिनावर पण सुटेल. मग यात चूक कोणाची? आताच काही दिवसांपूर्वी UP मधला एक मुलगा रस्त्यातील खड्ड्यात पडून मेला. याला जबाबदार कोण? कायदे फक्त सर्वसामान्यांसाठीच का? सरकारसाठी नाहीत. आणि कायदे असतील तर त्याची अंमलबजावणी कोण करणार? सरकारला कोण प्रश्न विचारणार? कसा होणार आपला विकसित भारत न्यायप्रिय?